हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळी कॉफी संपवून ब्लॉगची सुरुवात करणारच होती की असा क्यूट झोपाळलेला चेहरा पैंजणचा छुनछुन आवाज करत माझ्या समोर आला. सो खूप छान सुरुवात झाली माझी सकाळची. रोजच अशीच होते ॲक्च्युली. त्यानंतर आम्ही चहा आणि पोह्यांचा नाश्ता केला आणि त्यानंतर घरची बेसिक कामं, भांडी, कपडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यात जेवणात शेपूची भाजी, भाकर, आमटी वगैरे असं होतं. पण माझ्या मुली खातात, भाकरी भाजी सगळं खातात. इथे ओरडली होती मी मोबाईलवरून म्हणून असं तोंड झालं होतं. त्यानंतर संध्याकाळचे आमचे स्विमिंग कोचिंग आणि त्यानंतर आम्ही निघालो थेट मॉलमध्ये, कारण की घरातलं पुन्हा सामान घ्यायचं होतं थोडंसं. माझ्या भाज्या वगैरे संपल्या होत्या, फ्रूट्स घ्यायचे होते, फिश वगैरे नॉनव्हेज घ्यायचं असेल ते मी मॉलशिवाय पर्याय नाही. इथे असं चिकन साफ करून ठेवतात, मग आपल्याला हवं तसं ते पीसेस करून देतात. त्यानंतर इथे खूप छान छान कपसेट होते. मी प्रेमात पडली या क्रॉकरीजच्या. हा गोल्डन सेट तो खूपच क्लासिक होता, खूप छान. 139 दिरा म्हणजे अप्रॉक्स 2,500पर्यंत असेल. आणि हे क्यूट कपसेट पण खूप छान होतं. तेही म्हणजे आपल्याकडे ते थोडा चहा द्या त्यांच्यासाठी परफेक्ट होतं, त्या पाहुण्यांसाठी. आणि तेही 55 दिरामचं होतं. त्यानंतर आम्ही भूक लागली आम्हाला शॉपिंग करता करता, सो आम्ही इथेच जेवलो. फ्राईड राईस, तंदुरी वगैरे, KFC चिकन ऑन टॉप. आणि आम्ही निघालो. इथे एक फरारी दिसली, तिच्यासोबत फोटो काढले आणि चालतच आम्ही घरी निघालो. जवळच होती आमची बिल्डिंग मॉलपासनं. आणि मला इथे यांचा एक नियम खूप आवडतो, म्हणजे जर तुम्हाला रोड क्रॉस करताना कोणी दिसतं आहे तर यू हॅव टू स्टॉप युअर कार. हे 5-6 कार होत्या, पण आम्ही जाऊपर्यंत ह्या थांबल्या तिथे. सो नाईस. तुम्हालाही माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असं आम्ही घरी पोचलो रात्री.